नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे 100% कुरकुरीत असे साबुदाणा वडे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. यामध्ये घेतलेले आहे मी 2 वाटे साबुदाणा, वजनी म्हणाल तर 1 पाव साबुदाणा. हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झाला की त्यामध्ये थोडंच पाणी घालून तो भिजत घालायचा आहे. जास्त पाणी घातलं तर साबुदाणा हा आपला चिवट होतो आणि वडे फुटण्याची शक्यता असते. साबुदाणा खूप जास्त पाणी घालून भिजवायचा नाही. त्यासाठी घेतलेले आहेत मी 1 वाटी बारीक गॅसवर भाजून शेंगदाणे. त्यानंतर घेतलेले आहेत 4 हिरव्या मिरच्या, 4 छोटे छोटे बटाटे. हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आणि हे 4 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. त्याची मी आता साल काढून घेते. हिरवी मिरची कट करून घेते आणि आपलं जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरला वाटून घेते. हे मिश्रण मी सर्व तयार करून घेतलेले आहे. चला मिक्स करू. साबुदाणा बघा कसा एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे. यामध्ये आता आपण उकडून घेतलेला बटाटा हा हातानेच मॅश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या 4 बारीक बारीक कट करून टाकलेल्या मिरच्या आहेत ते पण हातानेच त्यामध्ये सगळे एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे शेंगदाण्याचा जो कूट आहे तो पण यामध्ये मिक्स करायचा. हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून याचा छानपैकी आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार झाला की आपल्याला त्याचे असे छोट्या छोट्या आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहेत, जेणे की खूप मोठेही करायचे नाही आणि छोटेही करायचे नाही. तर असे हातावर थोडे थोडे प्रेस करून आपल्याला हे अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आहेत. चला आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. यामध्ये सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत. कढई आपली चांगली कडकडीत गरम झाली. त्यामध्ये घातले तेल आणि तेलामध्ये सोडत आहोत आपण एक एक करून वडा. आता हे वडे तेलामध्ये सोडले की त्याला मस्त आलटून पलटून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी त्याला आपण तळून घेऊ. बघू शकता तुम्ही वडे एकदम छान झालेले आहेत. साबुदाणा जर खूप जास्त चिवट भिजवला तर वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाणा एकदम सुट्टा सुट्टा असा भिजून घ्यायचा आहे. वडे अजिबात तेलात फुटत नाहीत. तर आपले झाले साबुदाणा वडे रेडी. तर एकदम छान अशी रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता. पिल्लूला माझ्या खूप वडे आवडलेले आहेत. ऑफकोर्स तुम्हालाही आवडलेच असतील अशी मी आशा करते आणि तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.